राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने आपण पाहतोय गडिंग्लज नगरपालिकेच्या मार्फत येथे मोठ्या उत्साहामध्ये हा वाढदिवस साजरा केला जात असून एक वेगळा संकल्प घेऊन हा वाढदिवस साजरा केला जात आहे। खरं तर अजितदादांच्या निधनामुळे हा वाढदिवस न करण्याचे आव्हान मुश्रीफ साहेबांनी केलेलं होतं, पण ग्रीन सिटी करण्याचा संकल्प हा नगराध्यक्षांनी त्यांच्या टीमने केलेला आहे आणि त्याची सुरुवात आज मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला आहे। नगराध्यक्ष आहेत आपल्यासोबत, काय सांगाल? आज मंत्री मुश्रीफांचा वाढदिवस आहे आणि ग्रीन सिटी करण्याचा जो संकल्प आहे त्याचा शुभारंभ आज या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी केलेला आहात। आमचे नेते माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एक आगळा वेगळा कार्यक्रम ह्या गडिंग्लज नगरीमध्ये घेत आहोत। या वाढदिवसाच्या निमित्तानं गडिंग्लज शहर हरित शहर कसं करता येईल आणि त्याचबरोबर सौर ऊर्जेवर चालणारं शहर कसं करता येईल असा एक चांगला संकल्प पर्यावरणपूरक आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे, जेणेकरून येत्या वर्षभरामध्ये हा उपक्रम आमचा चालणार आहे। आणि आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 108 झाडं लावून प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक शाळेच्या परिसरामध्ये ह्याचं वृक्षारोपण केलं जाणार आहे, जेणेकरून गडिंग्लजच्या सौंदर्यामध्ये भर पडेल अशा पद्धतीचा कन्सेप्ट आज एका तज्ज्ञांच्या माध्यमातून जे तज्ज्ञ आम्हाला भेटले ते ज्यांनी अंबानीचं तारावन ज्यांनी निर्माण केलं आणि त्याच वनतारा निर्माण केलं आणि तसेच महाराष्ट्र शासनाचे ते सल्लागार म्हणून काम करतात आणि नाशिक आणि नागपूर शहराचं ग्रीन सिटीचं काम करण्याचं काम आणि मार्गदर्शन ज्यांनी दिलं ते आदरणीय सुहास वांगिणकर साहेब यांच्या माध्यमातून ह्या कामाचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आज प्रथमतः आम्ही काळू मास्तर विद्यालय या ठिकाणी ह्या वृक्षांचं या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे। प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा कन्सेप्ट या ठिकाणी घेतलेला आहे। काही शाळेमध्ये औषधी वनस्पतीचा कन्सेप्ट आहे, काही शाळेमध्ये सौंदर्याला प्रोत्साहन देणारे कन्सेप्ट त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि तसंच काही शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बटरफ्लाय अशा वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय संस्कृतीला अनुसरून आणि देशीवंशीचे झाडं ह्या ठिकाणी लावण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। येत्या 2 महिन्यामध्ये कदाचित प्रत्येक प्रभागामध्ये 200-200 झाडं लागलेली आपल्याला दिसतील आणि वर्षभरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये 1,000 ह्या ठिकाणी झाडं लागलेली आपल्याला दिसतील, जेणेकरून वर्षभरामध्ये संपूर्ण शहर हरित शहर म्हणून सगळे नागरिकसुद्धा म्हणतील आणि येणारे जाणारे लोकसुद्धा ह्या शहराकडे एक आगळं वेगळं शहर म्हणून बघतील। अशा पद्धतीचं जिल्ह्यातलं एक आदर्श शहर निर्माण करण्याचा संकल्प आज आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सुरू केलेला आहे। सर्वांना माहीतच आहे की जगामध्ये पश्चिम घाट, ज्याला आपण वेस्टर्न घाट म्हणतो, हा जैवविविधतेने सर्वात समृद्ध आहे आणि जे 18 हॉटस्पॉट येतात त्याच्यामध्ये आपला पश्चिम घाट येतो आणि त्याच्या भागाला आपण सह्याद्री म्हणतो। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुके येतात, त्याच्यामध्ये एक जी जैवविविधता आहे ती गडिंग्लज, आजरा, चंदगड या ठिकाणी आहे। तर गडिंग्लज शहराला ग्रीन सिटी, मग त्याच्यामध्ये आपण सगळे 80% ही नेटिव्ह ट्रीज म्हणजे स्थानिक झाडं देतो आहे की जेणेकरून फूड नंतर बटरफ्लाय, बर्ड्स आणि बीज, ज्याला आपण 3 बीज म्हणतो, पॉलिनेशन बायोलॉजीला मदत करतात, तर ती झाडं आपण आणि जे ब्युटिफिकेशनच्या अनुषंगाने काही झाडं लावतो आहे। 4 शाळांच्या बाबतीत बोलायचं झालं की जसं की नगराध्यक्ष सरांनी सांगितलं की प्रत्येक शाळेला एक शाळा ही ॲरोमॅटिक प्लांट्स म्हणजे सुगंधित झाडांची असेल, एक मेडिसिनल प्लांटची असेल, एक आहे ती फ्लॉवरिंग प्लांटची असेल आणि प्रत्येक शाळेमध्ये आपल्या महाराष्ट्राचं राज्यफूल जारूल, ज्याला आपण लॅजेस्ट्रोमिया फ्लॉस रेजिनी म्हणतो, ते झाड लावत आहोत। आणि काही एक 10% ते 20% जिथे फुटफॉल जास्त आहे आणि आपल्याला ब्रँचेस कॅनोपी ही मोठी येते, तिथे आपण काही ऑर्नामेंटल प्लांट्स हे मोठ्या कुंडीमध्ये लावणार आहोत। वैश्विक तापमान वाढ आणि वातावरण बदल बनतो, त्याचा सर्वाधिक परिणाम हा आपल्या मानवी जीवनावर होत आहे आणि त्यामुळे अवकाळी पाऊस, तापमान वाढणे, तर कुलंट म्हणून आपल्याला ही इकोसिस्टीम सर्व्हिसेस जी झाडं देतात त्याची आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे गार्डन बर्ड्स येतात, ज्याला आपण शहरी बायोडायव्हर्सिटीमध्ये त्यांना अधिवास निर्माण करण्यासाठी, हॅबिटॅट निर्माण करण्यासाठी आपण ही झाडं लावतो आहे। वड, पिंपळ ही झाडं आहेत जी शहराच्या बाहेर जिथे हाय कॅनोपी आहे, नॉर्थ ईस्ट वेस्ट साईड, त्या ठिकाणी आपण ही अशी महाकाय देशी झाडं लावतो आहे। मॉडरेट मिडियम साईजची झाडं ही आपण गडिंग्लजच्या प्रभागामध्ये लावत आहोत। हे ग्रॅज्युअल पद्धतीने म्हणजे बेबी प्लांट इथे कुठे लावले नाहीत, मध्यम आकाराचे झाडं लावलेली आहेत, त्यामुळे मॉर्टिलिटी रेट हा येणार नाही, पण त्याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे, कारण ती नैतिक जबाबदारी आहे आपली सगळी आणि एक चांगला आयाम आपण देऊ शकू ह्या प्लांटेशनद्वारे।
असं मला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तथा आत्ताचे जे विद्यमान नगराध्यक्ष आहेत त्यांनी ग्रीन सिटी करण्याचा संकल्प हा बोलून दाखवलेला होता, आश्वासित केलेला होता आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 108 झाडांचं वृक्षारोपण करून ह्या प्रकल्पाला सुरुवात केलेली आहे. अवघ्या वर्षभरामध्ये हरित क्रांती झालेली या गडिंग्लज शहरामध्ये दिसेल असं आज मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रोजेक्टला सुरुवात झाल्यानंतर नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमने बोलून दाखवलेलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे साठी नितीन मोरे.